किल्ले परंपरेचा अभिमान आणि सर्जनशीलतेचा उत्सव आहे। दिवाळी हा आपल्या भारतीय संस्कृतीतील मोठा सण आहे। या सणात आनंद, उजळण, गोडधोड पदार्थ, नवे कपडे, पटाके आणि सजावट याबरोबरच एक सुंदर परंपरा जपली जाते, ती म्हणजे किल्ला बनवण्याची। लहान मुले आणि तरुण मंडळी दिवाळीच्या सुट्टीत उत्साहाने माती गोळा करून विटा, दगड, गवत, रंगीन कागद आणि खेळणी वापरून छोटे छोटे किल्ले बनवतात। हे किल्ले पाहताना जणू आपल्याला शिवकालीन महाराष्ट्राची आठवण येते। या माध्यमातून मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, पराक्रम आणि स्वराज्याची प्रेरणा मिळते। किल्ले बनवणे म्हणजे फक्त एक खेळ नाही, तर ती एक सर्जनशीलता, मेहनत आणि एकतेचा धडा आहे। मुलं आपसात योजना आखतात, माती ओलसर करतात, बांधकाम करतात, रंग सजावट करतात आणि शेवटी एक सुंदर कलाकृती तयार होते। हा संपूर्ण प्रक्रियेमुळे त्यांच्यात संघभावना, संयम आणि कल्पकता वाढते। आजच्या डिजिटल युगात जिथे मुले मोबाईल आणि टीव्ही मध्ये गुंतलेले असतात, तिथे अशा उपक्रमामुळे त्यांना निसर्गाशी आणि परंपरेशी जवळीक निर्माण होते। शिवाय इतिहासाचे महत्त्व खेळता खेळता समजते की आपल्या पूर्वजांनी किती कठीण परिस्थितीत स्वराज उभा केला। तर मित्रांनो, याच निमित्ताने व्हॉइस ऑफ वेणुग्रामच्या टीमने वडगाव परिसरातील विविध भागात लहान मुलांनी तयार केलेल्या किल्ल्यांना भेट दिली। या मुलांनी आपल्या कल्पकतेने आणि मेहनतीने विविध प्रकारचे किल्ले बनवले आहेत। नमस्कार, व्हॉइस ऑफ वेणुग्रामच्या किल्ला विशेष या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे। दिवाळीच्या काळात उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्रात मुलं चिखलातले किल्ले बनवतात। हे काही नवीन नाही, हे त्यांच्या संस्कृतीचा आणि परंपरेचा एक भाग आहे। तर मित्रांनो, आज आपण आलोय नाझर कॅम्प येथे। इथे लोहगड असा किल्ला बनवला गेलेला आहे। तर आपण बोलणार आहोत ज्यांनी हे किल्ला बनवलेला आहे। नमस्कार, जय शिवराय। मी संदीप सुनील कुंडेकर, हिंदवी युवक मंडळ नाझर कॅम्प वडगाव बेळगाव। आम्ही सादर केला आहे हा लोहगड किल्ला। लोहगड हे किल्ला आहे, हे तुम्हाला कसं कल्पना कशा आले की ह्या वर्षी हे लोहगडच बनावं? कारण या गडाची दरवाजाची निर्मिती अशा प्रकारे केली आहे की जे आपल्याला कल्पनेच्या पलीकडे आहे, आणि त्या प्रकारे आम्ही ती सुस्थितीत असून सध्या परिस्थितीत तो गडाचा दरवाजे व त्याचे भिंतीची रचना व विंचूकड्याची रचना ही सुस्थितीत व उत्तम असल्या कारणाने आम्ही ही गडाची निवड केली आहे। वर्ष झाले हे तुम्ही किल्ला हे करायला लागला, किती वर्ष झाले? आम्ही 3 वर्ष सलग 3 वर्ष झाले हा किल्ला बनवतोय। पहिला किल्ला आमचा रोहिडा झाला, त्यानंतर सुवर्णदुर्ग हा बनवण्यात आला। हा तिसरा लोहगड आम्ही किल्ला सादर केला आहे। तर पुढच्या वर्षाची किल्ला बनवण्याची तयारी आज आतापर्यंतच करायला लागला की तेव्हा कल्पना तुमच्या कल्पनेनुसार होणार आहे? हो, आम्ही आमच्या कल्पनेनुसार करणार आहे। आणि म्हणजे साधारण आम्ही किल्ला पहिला स्तुतीत बघून येतो, त्यानंतर त्या किल्ल्यामध्ये काही वस्तू आहेत व म्हणजे त्या किल्ल्याचं विशेष काय हे महत्त्व जाणून घेऊन आम्ही त्या कल्पनेनुसार आम्ही हा किल्ला पुढे जाऊन रचतो। तर संदीप, किती मुलांनी, किती लोकांनी मिळून हे किल्ला बनवला आणि किती दिवस लागले हे किल्ला बनवायला? आम्हाला साधारण आम्ही एक 8-10 जण मिळून, लहान मोठे सर्व मिळून आम्ही साधारण आम्हाला 1-2 आठवडे हा किल्ला बनवण्यास लागतो। 1 आठवडा 2 आठवडा। संदीप, थोडक्यात आम्हाला या किल्ल्याची माहिती द्या। हा किल्ला बनवण्याचं महत्त्व कारण या किल्ल्याची दरवाजाची रचना अशी विशेष आहे की आपल्याला या किल्ल्यातून शत्रूलाही चकवा देण्यात येतो। प्रथम आपल्याला या गडावरती साधारण 5 दरवाजे लागतात। त्यातील पहिला दरवाजा हा गणेश दरवाजा। हा गणेश दरवाजा बनवण्याचं कारण म्हणजे या गणेश दरवाजाच्या तिथे डाव्या व उजव्या बाजूला सावळे कुटुंब यांचा नरबळी देऊन
ह्या किल्ल्याची रचना केलेली आहे व त्यांना या गडाची पाटीलकी दिलेली आहे। पुढे जाऊन आपल्याला महादरवाजा असा पद्धतीत बांधलेला आहे की जिथून बुरुज व शत्रूलाही चकवा द्यावा, तिथून चोर दरवाजा अशा पद्धतीत निर्माण केलेला आहे की आपल्याला कळणार नाही की इथे दरवाजा आहे। पुढे जाऊन आपल्याला नारायण दरवाजा लागतो। हा नारायण दरवाजा पेशवेकालीन असून हा नारायण दरवाजा नारायण पेशवे यांनी या दरवाजाची निर्मिती केलेली आहे। पुढे जाऊन आपल्याला हनुमान दरवाजा लागतो। हनुमान दरवाजा येथे प्राचीन असे हनुमानाचे मंदिर आहे, तिथे त्या कारणाने हा दरवाजा हनुमान दरवाजा असे घोषित करण्यात आहे। कारण या गडावरती साधारण या गडावरती आपल्याला बौद्ध लेणी बघायला मिळतात। ही बौद्ध लेणी साधारण 2000 वर्षे पूर्वीची असून या गडावरती चालुक्य राष्ट्रकूट या गडावरती राज्य केलेले आहेत। त्यानंतर हा गड तुम्हाला 1469 रोजी हा गड आदिलशहाच्या मलिक अंबर याने निजामशाहीची या गडावरती स्थापना केली व आपले राज्य चालवले। पुढे 1630 रोजी हा गड आदिलशाहीच्या ताब्यात घेण्यात आला। आदिलशाहीच्या ताब्यात दक्षिण हा भाग जिंकून घेतल्यामुळे हा गड आदिलशाहीच्या ताब्यात राहण्यात आला। पुढे जाऊन शिवाजी महाराजांनी हा गड कल्याण, भिवंडी, विसापूर या ठिकाणी हा गड जिंकून घेण्यात आला। आणि सर्वात मोठा तह म्हणजे पुरंदरचा तह 1665 या दिवशी मिर्झा राजा जयसिंग याने या 23 किल्ले आपल्या ताब्यात घेतले। त्यातील लोहगड हा एक किल्ला आहे। पुढे जाऊन 13 मे 1670 रोजी हा गड महाराजांनी पुन्हा स्वराज्यात आणला। तिथून या गडावरचा राज्यकारभार चालू लागला। पुढे या गडावरती महाराजांनी सुरतची पहिली लूट करण्यात आली। ती लूट या गडावरती सुरक्षित व दरवाजाच्या कारणामुळे या गडावरती आणून ठेवण्यात आली व येथील प्रसिद्ध लक्ष्मी कोठी या ठिकाणी आणून ठेवण्यात आली। येथील लक्ष्मी कोठीत आपल्याला साधारण 4 खोल्या बघू भेटतात, तिथं ठेवण्यात आली। आणि या सुरतची लूट आणण्याचे सरसरनौबत नेताजी पालकर व अंबेराव मोहिते या गडावरती आणून ठेवलेले आहे। आणि या गडाचे विशिष्ट म्हणजे विंचूच्या आकाराच्या प्रकाराचे हा विंचू कडा आपल्याला विंचूच्या नांग्याप्रमाणे हा गड बघायला भेटतो व याची रचना दुहेरी तटबंदीमध्ये करण्यात आली व साधारण शत्रूला आक्रमण करू नये यासाठी या गडाला समोरून एकेरी भिंत बांधलेली आहे व या विंचूच्या नांग्याप्रमाणे हा निमुळता भाग असल्यामुळे शत्रूलाही तिथे आक्रमण करता येत नाही। आणि हा गड राखण्यासाठी व या गडावरती नजर ठेवण्यासाठी विसापूर हा किल्ला बांधलेला आहे। पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की। तर आमच्या मंडळाचं नाव हिंदवी युवक मंडळ नाझर कॅम्प वडगाव। तर आम्ही हा किल्ला बनवलेला आहे। या किल्ल्याचं नाव आहे लोहगड। तर हा किल्ला बनवायला आम्हाला 2 ते 1 आठवडा लागलेला आहे। तर या किल्ला बनवण्याचा मेन उद्देश आमचा असा आहे की आजकाल मुलं आम्ही बघतो आहोत की मोबाईलचा वापर खूप करत आहेत, तर ते बाहेर नाही पडत आहेत घरातून। तर आमचं बनवायचा उद्देश हे आहे की आजकाल इतिहास हा कुठेतरी हरवत चाललेला आहे, तर आम्हाला तो दर्शवायचा होता की कसं आहे, काय आहे, आमच्या महाराजांनी कसं किल्ले बनवले आहेत, कसं इतिहास जागवलेला आहे। तर ते आम्हाला लहान मुलांसाठी आम्हाला दाखवायचं आहे की काय आहे काय नाही। तर त्या उद्देशाने आम्ही हा किल्ला बनवलेला आहे। श्री शिवाजी महाराज की जय। अशा या किल्ल्यामधून एक संदेश मिळतो, जगात काही अशक्य नाही। जर आपल्यात दृढ निश्चय आणि मेहनतीची तयारी असेल, या दिवाळीत प्रत्येक मुलांनी किल्ला बांधून केवळ मातीचा नाही तर स्वप्नांचा आणि अभिमानाचा किल्ला उभा केलाय। हाच खरा दीपोत्सवाचा अर्थ आहे।